सर्वप्रथम नमस्कार. मी सारंग श्यामसुंदर काबरा, सांगलीमधनंच आहे मूळ. बेसिकली लॅसिक हा विचार आला म्हणजे एकतर आता बायोडेटावाला एज आलं आहे, तर सगळे म्हणतात की लग्न करायचं आहे. तर माझं असं म्हणणं आहे की एकदा चष्मा कायमचा काढला तर एक 15-20 वर्ष आय गेस काही प्रॉब्लेम तर कधी येणारच नाही. आणि हॉस्पिटलबद्दल तर केलेदार सर कधी पण एक्सपिरियन्स डॉक्टरकडे केलेलं बरं आहे. बट या अगोदर माझ्या 2 बहिणींचं लॅसिक इथंच झालेलं आहे. सो आय वॉज प्रिटी शुअर की काय प्रॉब्लेम तर येणार नाही. जेव्हा मी चेकअपला आलो तर सर बोलले की मतलब आता 2 वेचे ऑपरेशन आहेत. एक तर 45,000वाला पॅकेज आहे आणि एक 60,000वाला. सो माझं ॲक्च्युली सिलेंड्रिकल नंबर होतं. सो सर सजेस्टेड मी की तू 45,000वाला पॅकेज घे. बोलायला गेलं असतं तर त्यांनी 60,000वाला पण केला असता. खरं त्यांनी कमीतलं म्हणजे की ज्याचं रिझल्ट चांगलं येईल त्याचं त्यांनी मला सजेशन केलं. आफ्टर दॅट की नो डाऊट 1 महिना होता तेव्हा मला काय वाटत नव्हतं. बट 1-2 दिवस अगोदर इट वॉज लाईक की हार्टबीट्स इथंपर्यंत ऐकू येत होतं. सो थोडं डाऊट होतं की कसं होईल काय होईल. बट ऑपरेशनच्या वेळी सरांनी एवढं स्मूथली केलं की हे कळलंच नाही ऑपरेशन झालं कधी. म्हणजे कसं ऑपरेशन 26 जानेवारीला झालं होतं आणि मी 9:30 वाजता गेलो आणि बरोबर 20 मिनटात परत रिटर्न आलो. आय गेस हार्डली 1-2 तास मला इथं सांगितले थोडं प्रिकॉशन्स वगैरे काय काय घ्यायला लागणार सगळं सांगितलं. कारण पोस्ट लॅसिक प्रिकॉशन हा खूप जास्त इम्पॉर्टंट असते. बिकॉज लॅसिक करणं हे डॉक्टरचं सगळं पार्ट होतं, त्यानंतर जे केअर करणं हे सगळं आपल्यावर होतं. तर पूर्ण महिनाभराचं कसं काय काय आपलं रुटीन असणार, गॉगल कंपल्सरी लावायचं, हे सगळं त्यांनी क्लिअरली सांगितलं. आज नेमकं मी फॉलोअपला आलतो आणि आज सरांनी पण सांगितलं की चांगलं आहे, आता काय अडचण नाही आहे. अजून पूर्ण एक महिनाभर आणि प्रिकॉशन घे, नो डाऊट. आणि नो डाऊट आता मी जे म्हणतो आहे, मला अगोदर वॉच बघताना पण चष्मा लागायचं की मला वॉचचे आकडे दिसत नव्हते. नाव इट फील्स लाईक एक सुपर पॉवर मिळाली मला की लगेच मला सगळं क्लिअर दिसायला लागलं. अँड थँक्यू सो मच अनुराधा आय हॉस्पिटल, अँड थँक्यू सो मच एव्हरीवन. थँक्यू.